हाँ चल चल एक मिनिट मदन भाऊ मदन भाऊ अरे बापरे मंजिरी मॅडम एवढ्या रात्री इथं काय करतेत मदन भाऊ मंजिरी मॅडम थांबल्या आपण मीराचं काय करायचं हे आपण नंतर बघू सगळी माणसं लग्न कार्यात असतील तेव्हा आपण परत नदीत फेकून देऊ तिला चल 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 आपल्या उद्दिष्टाच्या जवळ येऊन पोचलोय उद्या अथर्व आणि मायाचं लग्न आहे त्यानंतर आपलं यश कोणीही थांबवू शकणार नाही मंजिरी बरीच वर्ष बाकी आहे इतक्यात निश्चिंत होऊ नकोस ती कार्य मला पक्की ठाऊक आहेत येणारी अमावस्या आपल्यासाठी फार महत्वाची आई लेक आणि नाथ यांच्यापैकी नातीचा बळी देणं बाकी आहे आणि ते मी या अमावस्येला पूर्ण करणार आहे मी त्या वेदाचा बळी देणार आणि आळ त्या मायावरती टाकणार आहे आणि वेदाची हत्या केली म्हणून त्या मायाला फाशीची शिक्षा होईल नर्मदा अजित दामोदर ते त्यांच्या कर्माने मरतील आणि राहिले दादासाहेब अनन्या आणि अथर्व ते काळाच्या पडद्याआड जातील आणि मग या घरात असशील फक्त तू एकटी चिरतारुण्य मिळवलेली मार्जरी आयुष्यभर पुरेल इतकी संपत्ती या घरात आहेच तू या घरात राजकन्येसारखी राहशील राजकन्येसारखी मार्जरी या सगळ्यासाठी मी आजच तुझं अभिनंदन करते मंजिरी वेळेआधी कुठल्याच विजयाचा उत्सव साजरा करायचा नसतो आत्मा आणि मनुष्य या जोडीला विसरलीस तू मी काही विसरलेले नाही मार्जरी तिकडे त्या अंबिकाचा आत्मा कैदे आणि इकडे माया मनुष्य मीराचा काटा काढणार आहे नाही अजून घडलेला नाही मंजिरी पण मला कुठल्या तरी संकटाची चाहूल लागते संकट काय आहे कुठून येईल हे सांगता येणार नाही मंजिरी त्यासाठी तुला सावध राहावं लागेल लक्षात ठेव तुला सावध राहावं लागेल मंजिरी मीरा आणि वेदाच्या रक्षणासाठी तुला कुठल्याही गोष्टीला स्वतःच्या अधीन करता येईल तुला चमत्कार करता येईल फक्त या विद्येचा वापर करून तुला कोणाचा जीव नाही घेता येणार बाळा एक मिनिट अरे ते नारळ कुठे सगळे ओटे ओटे भरायचे ना आहेत की आहेत काय काय पूजा करायला ठेवलेस का तू घेऊन येते पूजा करायला नारळ घेऊन येतो लगेच आलो मला सांग आपण पावड्यांसाठी रिटर्न गिफ्ट बॉक्स आणले होते कुठे ठेवलेस सगळं तुम्ही मलाच येऊन कसं विचारता हो काहीतरी स्वतः लक्षात ठेवा की आणि ते बॉक्सेस मी घेतलेच नव्हते ते पिर्याने घेतले होते पिर्याने नाही मला वाटतं मदननी घेतले होते त्यांनी ठेवलेत कुठेतरी मग मदन कुठे पदराला बांधून ठेवलंय माझं काय विचारता ना तुम्ही मला कसं माहिती असणार अरे मदन आपलं कुस्ती नाही सरका हो वाजवा कसं आहात तुम्ही अरे मदन इकडे 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 सोडा मला गप्पा मारायला अजिबात वेळ नाहीये तुला गप्पा मारायला थांबवतच नाहीये मला सांग रिटर्न गिफ्टचे बॉक्स कुठे ठेवलेस काय साहेब तुम्ही
किचन मध्ये ठेवले, जा बघा पटकन. ए सॉरी सॉरी, बघा ना प्लीज बघा. किचन मध्ये हा. मदन, कन्यादानाच्या विधीचं साहित्य आणि वरमाला कुठे ठेवलेस? ते किचन मध्ये ठेवले सुनीता. आणि अक्षता? पॅकेट करून ठेवलेत तिथे. बर ठीक आहे. गुरुजी, सगळं व्यवस्थित आहे ना साहित्य? सर्व तयारी आहे, निश्चिंत राहा. बाबा, मीरा माझी बहीण आहे हे सांगूया आपण तिला. नाही नाही बाळा, नाही. मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली. तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर. मला वचन दे, तू तिला काहीही सांगणार नाहीस. हो बाबा, मी तिला काही सांगणार नाही. मला आता निघावं लागेल. आपली पुन्हा भेट कधी होईल? सांगणं अवघड आहे आणि निरोपाचा क्षण लांबवू नये. तुलाही लवकर तुझ्या घरी जायचंय. आज तुझा अथर्व आणि ती दुष्ट माया